खांबोरा खून प्रकरणी 3 आरोपी 3 तासात जेरबंद. प्रेमसंबंधाच्या वादातून युवकाचा निर्घृण खून. लोखंडी पाईप व टोकदार वस्तूनं मारहाण केल्याचा आरोप. उराळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा इथं प्रेमसंबंधाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादातून एका युवकाचा मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत उराळ पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत अवघ्या 3 तासात खून प्रकरणातील 3 मुख्य आरोपींना जेरबंद केले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात त्यांच्या कार्यक्षमतेची चर्चा होतीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेश श्रीकृष्ण तेलगोटे यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाच्या मुलीसोबत आरोपींच्या कुटुंबातील एका तरुणाचा प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून काही दिवसांपासून वादाची पार्श्वभूमी होती. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत केल्याचा आरोप असून मृतकावर लोखंडी पाईप तसेच टोकदार वस्तूने डोक्यात, हातावर आणि शरीराच्या विविध भागांवर गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच उराळ पोलिसांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शी, स्थानिक नागरिक तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती संकलित करण्यात आली. आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरात तातडीनं शोध मोहीम सुरू केली. दरम्यान तपासाची सूत्र वेगानं हलवत पोलिसांनी संशयित आरोपींची माहिती मिळवली. तपासात वासुदेव रामभाऊ भरणे वयवर्ष 60, चेतन वासुदेव भरणे वयवर्ष 32 आणि सचिन सारंगधर भरणे वयवर्ष 37 यांचा या घटनेत सहभाग असल्याचं निष्पन्न झाले. घटनेनंतर तिन्ही आरोपी गावातून पसार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवत परिसरात शोध घेतला आणि गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपींना इतक्या कमी वेळात अटक करण्यात आल्यानं उराळ पोलिसांच्या तपासातील तत्परता अधोरेखित झाली आहे. आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. घटनेमागील नेमका घटनाक्रम, वापरण्यात आलेली हत्यारे तसेच अन्य कुणाचा सहभाग आहे का याबाबतही पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणातील कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक पी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडगण यांच्या मार्गदर्शनाखाली उराळ पोलीस ठाण्याच्या पथकानं केली. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.